नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की तूर पिकामध्ये सुरुवातीच्या काळात तणाचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्या तणनाशकाचा वापर करावा आणि तणनाशक वापरण्याची योग्य वेळ कोणती आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही तूर लागवड करतेवेळी उगवणपूर्व तणनाशकाचा वापर केला नसेल, म्हणजे पेंडीमिथालिन 30% EC नावाचा जे काही घटक आहे, या घटकाचा तुम्ही लागवडीवेळी जर फवारणी केली नसेल तणाचा बंदोबस्त करण्यासाठी, मग उगवण पश्चात तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण कोणती तणनाशकं त्या ठिकाणी घेणं गरजेचे आहे आणि कोणत्या वेळेस त्याची फवारणी करणे आपल्याला गरजेचे आहे। त्यासोबत बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की तूर सोयाबीन एकत्र आहे, कोणतं तणनाशक मारावं। तर यासाठी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो। मागच्या कपाशीचा जो काही व्हिडिओ आपण दिला होता त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स पण होत्या की तूर पिकातील तणनाशकासंदर्भात सुद्धा माहिती देण्यात यावी। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, तूर पिकातील तण नियंत्रणासाठी मार्केटमध्ये शेकडो प्रकारची तणनाशकं आज रोजी उपलब्ध आहे। त्याच्यापैकी काही निवडक 1-2 तणनाशकं मी तुम्हाला सांगणार आहे। त्या तणनाशकाची फवारणी आपल्याला तूर पिकात कोणत्या वेळी करणं गरजेचे आहे, त्याचं प्रमाण काय घ्यायचं आहे आणि त्या तणनाशकामुळं कोणकोणत्या प्रकारची तणं ही नियंत्रणात येतात, अशी एकंदरीत सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओच्या शेवटी तणनाशकाव्यतिरिक्त सुद्धा आपण साध्या सोप्या पद्धतीनं कशा प्रकारे तण नियंत्रण करू शकतो त्याची पण एक टिप्स मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जर तुमचं निखल तूर लागवड केलेली असेल, या ठिकाणी जे बघू शकता तुम्ही निखल तूर लागवड केलेली आहे, निखल तूर लागवड केलेली असेल आणि तण खूप जास्त उगलं असेल, तर अशा वेळेस आपण तूर पिकामध्ये कोणत्या तणनाशकाचा वापर करायला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये इमेजाथाफिर 10% SL हा घटक असलेलं मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचं तुम्हाला तणनाशक मिळालं तर ते घ्या। आपल्याला घटक महत्त्वाचा आहे, कंपनी महत्त्वाची नाही आहे शेतकरी मित्रांनो। स्वस्तातलं स्वस्त तुम्हाला जे मिळेल ते घ्या आणि त्या तणनाशकाची तुम्हाला तूर पिकामध्ये, तूर पीक हे 15 ते 20 दिवसाचं झाल्यानंतर, म्हणजे जे तण आहे तर हे तण आपल्याला 2 ते 2.5 इंचाची त्याची वाढ असताना तिथं फवारणी करणे गरजेचे आहे। फवारणीसाठी या तणनाशकाचा शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रति एकरसाठी 500 ml प्रमाणे वापर करायचा आहे। तर याच्यामध्ये मी काही कंपन्याची नावं तुम्हाला सांगतो। त्यामध्ये तुम्ही BASF कंपनीचं परशूट नावाचं जे काही तणनाशक येतं, तर या तणनाशकाचा तिथं वापर करू शकता। या तणनाशकामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या तूर पिकातील जवळपास सर्व प्रकारची जी काही तण आहे तर ती नियंत्रणात येणार आहे। म्हणजे तुमचं लांब पानाचं, रुंद पानाचं, केना, काँग्रेस गवत जे तर ते नियंत्रणात येणार आहे। हे झालं शेतकरी मित्रांनो तुमचं निखल तूर पिकातील तणनाशक। म्हणजे तुम्ही निखल तूर लागवड केली असेल तर अशा वेळेस तुम्ही परशूट या तणनाशकाचा तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तिथं वापर करू शकता। आता ज्या शेतकऱ्यांनी तूर आणि सोयाबीन एकत्र घेतलेली आहे, म्हणजे तुरीमध्ये सोयाबीन आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे, तर अशा शेतकऱ्यांनी तणांचा बंदोबस्त करण्यासाठी नेमकी कोणत्या तणनाशकाचा वापर करावा। तर बरेच तणनाशकं तूर सोयाबीन आंतरपिकासाठी त्या ठिकाणी आहेत शेतकरी मित्रांनो, परंतु ज्या तणनाशकाचा चांगला रिझल्ट येतो, तणांचा चांगला बंदोबस्त होतो आणि त्या तणनाशकाचा पिकावरती फार जास्त वाईट परिणाम तिथं होत नाही, तर असं तणनाशक कोणतं आहे। तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रोपिक्विया झोपहोप 2.5% अधिक इमेजाथाफिर 3.75% EC हे जे काही संयुक्त घटक असलेलं तणनाशक आहे, जे मार्केटमध्ये ॲडामा कंपनीचं साकेत नावानं एक तणनाशक मिळतं, या तणनाशकाचा तुम्ही प्रति एकरी 500 ml फवारणीसाठी वापर हा करू शकता। 200 लिटर पाण्यातून तुम्हाला याची फवारणी करायची आहे। यामुळे शेतकरी मित्रांनो जवळपास तुमच्या तूर पिकातील सर्व तण जे तर ती नियंत्रणात येतात। याची फवारणी तुम्हाला तुमचं तूर आणि सोयाबीन हे 15 ते 20 दिवसाचं झाल्याच्या नंतर तिथं करायची आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही परशूटची फवारणी करणार असेल
किंवा साकेत तणनाशकाची फवारणी करणार असेल तर फवारणी करण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जमिनीमध्ये तिथं पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. जमीन जास्त कोरडी असेल म्हणजे शेताची वरची पापडी पूर्णपणे वाळली असेल तर अशा वेळेस तणनाशकाची फवारणी टाळावी. पाऊस पडू द्यावा. पाऊस पडल्याच्या नंतर तिथं तणनाशकाची फवारणी करावी. आपण 25-30 दिवसापर्यंत सुद्धा तणनाशकाची फवारणी ही करू शकतो. तणनाशकाची फवारणी केल्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचे 10 ते 15 दिवस तुम्हाला कोणत्याही प्रकारे पिकामध्ये जी काही आंतरमेहनत तर ती करायची नाही आहे. म्हणजे तुमची वखरणी असेल किंवा खुरपणी असेल तर ही आंतरमेहनत त्या ठिकाणी करायची नाही आहे. म्हणजे तणनाशकाचा तिथं चांगला रिझल्ट येईल. हे झालं शेतकरी मित्रांनो तुमचं तणनाशक फवारणी करून तणांचा बंदोबस्त करण्यासंदर्भामध्ये. आता साध्या पद्धतीने आपण तण नियंत्रण कसं करू शकतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण तूर ही 8 ते 10 दिवसाची झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये वखरणी केलेली आहे. वखरणी केल्यामुळं काय झालं शेतकरी मित्रांनो भट्टीतलं जे काही पूर्ण तण आहे तर ते पूर्णपणे त्या ठिकाणी मेलेलं आहे म्हणजे नष्ट झालेलं आहे. राहिलं जे तासातलं तण आहे तर हे थोडं आहे आणि याला आपण खुरपणी करून तिथं नियंत्रणात आणू शकतो. यामुळे काय होईल शेतकरी मित्रांनो तुमचा तणनाशकासाठी लागणारा जो काही खर्च आहे तर तो वाचणार आहे. शिवाय तणनाशकामुळे पिकावरती होणारा थोड्याफार प्रमाणात जो काही वाईट परिणाम होतो तोही तुम्हाला टाळता येईल आणि तुमच्या जमिनीचं आरोग्यही त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं राखता येईल शेतकरी मित्रांनो. तर अशा प्रकारे शक्यतो तुम्ही साध्या पद्धतीनं तण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. जर शक्य नसेल तरच तणनाशकाची तिथं फवारणी करा. आणि या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. नमस्कार.